नमस्कार मंडळी. तर आज सकाळी उठून मी भांडे घासले आहे. माझ्या भांडे घासण्यामुळे माझी आई खूपच खुश झाली आहे. त्याच्यानंतर मी इथे नारळ पाणी पिते. ह्या नारळ पाणीवरून माझ्या आणि माझ्या भावाचं खूपच जास्त भांडणं झालंय. त्याच्यानंतर आता इथे बघा मम्मीने 3 वाटण्या केल्या आहे. एक आई स्वतःच्या मुलासाठी किती सॅक्रिफाइस करते. कभी भी अंडा खाते वक्त उसमें का दिल निकाल के खाओ। दिल अच्छा नहीं होता है, उसमें बहुत ज्यादा क्वांटिटी में कोलेस्ट्रॉल होता है, तो यू ईट लाइक दिस। तर मी आता इथे व्हाईट एग खात आहे. व्हाईट एग मध्ये खूपच जास्त प्रोटीन असतं. त्याच्यानंतर मी आता इथे ढोकळा खात आहे. हा ढोकळा खरंच खूप जास्त चांगला झाला होता. टेस्ट मध्ये 10 ऑन 10. फक्त फ्लफी नव्हता झाला. नाहीतर मग भारीच झाला असता ढोकळा. आता बघा मी आणि माझा भाऊ इथे जात आहे पोस्ट ऑफिसला बसने. तिथे आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो ते काम आमचं झालंच नाही आहे. मग आम्ही ऑटोने घरी येतो. घरी येऊन मी जेवण वगैरे करते. परत मी ऑटोने जबरदस्ती डायलिसिस सेंटरला जाते. तोंड वाकडं तिकडं करून डायलिसिस घेते. डायलिसिसमध्ये मूग डाळ खाते. मग परत रात्रीचं जेवण करून झोपून जाते. बाय.